चला सुकाई देवीच्या नावानं चला. तर हॅलो यूट्यूब, नमस्कार मंडळी. आणि कोकणवाले चालले घरी परत मुंबईला. तर जर्नी स्टार्ट झालेली आहे देवाचा आशीर्वाद घेऊन. तर हे देवा महाराजा राखणदारा, जशी आणलीस तशी परत नाही रे बाबा, आणि वेळेत घरी पोचव. तर मित्रांनो, जर्नी स्टार्ट झालेली आहे आणि आपल्याला टायमिंग दाखवतो आहे जवळजवळ 5.5 तास. आणि आता वाजलेले आहेत 4:30 संध्याकाळचे. तर सांगायचं कारण असं की अर्जंटली निघाल्यामुळे आम्ही आरामात जाऊ, काही घाई नाही. आणि वेळेतच 4.5 तासात किंवा 5.5 तासात पोहोचणं गरजेचं आहे, असंही सुद्धा काही नाही आहे. तर मित्रांनो, आता आपण आहोत गावाच्या रस्त्यावर आणि माझाच एक भाऊ, काकांचा मुलगा आहे माझ्याबरोबर. त्याच्यामुळे घाबरण्यासारखं काहीच नाही. आरामात जाऊ आणि आरामात येऊ. आणि बस जर्नी आता स्टार्ट आहे. पुढे जर्नीमध्ये पहा काय काय भेटतं आणि काय काय होतं आणि काय काय नाही ते. तर भेटूया आपण पुन्हा पुढे जर्नीमध्ये. तोपर्यंत मजा घ्या. आणि कॅमेरा मे बी ऑफ किंवा ऑन होत असेल, जास्त वेळ ठेवणार नाही त्याला, पण तो पण गरम झाला की आपोआप बंद होतो, त्याच्यामुळे मी जास्त वेळ ठेवणार नाही त्याला. सो भेटूया डायरेक्ट हायवेला. आणि आता आहोत आम्ही रत्नागिरीमध्ये, कोकणात. आणि तुम्हाला भेटू आपण मे बी मध्ये ब्रेक होईल तेव्हा, किंवा ही जर्नी असेल लांब पण तुमच्यासाठी शॉर्टकटमध्ये छोटीशी दाखवू. हायवेला पण आलेलो आहोत आपण. तर अचानक आणि भयानक मध्ये निघण्याचा प्रोग्राम झालेला आहे आज. हा हो, आता मे बी आपल्याला गर्दी भेटू शकते किंवा नाही सुद्धा. बघू काय अवस्था होते आपली आणि काय नाही ते. तर भेटूया पुढे आपण. नमस्कार मंडळी, परत आलेलो आहोत आपण. आता आहोत हायवेला. नियर बाय आपण एक 20 ते 25 किलोमीटर पार केलेले आहोत. आता पुढे आपल्याला पोलादपूरचा बोगदा येईल, त्या शिडी घाटाचा. त्यासाठी विचार केला की कॅमेरा लावून देऊया. थोडासा वरती आहे कॅमेरा. आता परफेक्ट आहे काय? बरोबर दिसतं की थोडासा वरतीच पाहिजे? आता परफेक्ट आहे. चलो. तर मित्रांनो, वाघ पुन्हा मुंबईच्या दिशेने आपल्या सुट्ट्या संपवून परत चाललेला आहे. आणि मे बी आता आतुरता असेल गणपतीची. सो गणपतीमध्ये बघूया
सुट्ट्या काढून परत वाघ फरार होईल आणि जवळपास आता आपल्याला अजून तरी अर्धा तास गाडी चालवली असतो. अर्धा तास गाडी चालवली, अर्धा तास म्हटलं गाडी चालवली असेल आपण. अर्धा तास गाडी चालवली, त्याच्यापेक्षा जास्त नाही. सो मे बी अजून आपल्याकडे 5 तास आहेत किंवा कमी सुद्धा होतो. डोंट नो, डिपेंड. आपण डुअल कॅमेराने शूट करतोय. एक समोरून सुद्धा शूट चालू आहे आणि एक मोबाईलवरून सुद्धा शूट चालू आहे. सो तुम्हाला परतीच्या प्रवासात सुद्धा ड्युअल कॅमेराचे शूट पाहायला भेटतील. जसे आपण येताना केले मित्रांनो, तसेच आपल्याला जाताना सुद्धा भेटतील. आणि कोकणात हळूहळू रस्त्यांचे प्रकार सुधारत चालले. पट्टर रस्ता कमी आणि आरामाचा रस्ता चालू आहे. आणि हा पहा व्ह्यू म्हणजे कोकणकरांना एक गोष्ट चांगली आहे, पॉझिटिव्हली भेटते. ते आहे की त्यांना लडाख किंवा मनाली किंवा अशा जागेवर जायची गरज नाही मित्रांनो. सगळं काय बघा ना, डोंगर आहे, दऱ्या आहेत, खोऱ्या आहेत, फक्त बर्फ नाही. तो घराच्या फ्रीजमध्ये डोंगर दऱ्यांचे त्याची मनाची शांती इकडेच होऊन जाते. आपल्या दऱ्याखोऱ्यात मित्रांनो मजा घ्या नजाऱ्याचा. नेचर ब्युटी बोलू शकतो आपण. तर कसं वाटतंय नेचर ब्युटी आणि काय ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि मित्रांनो थँक्यू सबस्क्रायबर आपले 15च्या पटीने वाढलेले आहेत. तर नवीन आले आहेत त्यांना वेलकम आहे. त्यांना थँक्यू आहे, कारण का मे बी त्यांच्यामुळे सुद्धा. सो असेच पुढे सबस्क्रायबर वाढवत राहा, असेच तुमच्या भावाला सपोर्ट करत राहा, जेणेकरून तुमचा भाऊ थोडा अजून वरच्या दिशेला जाईल. तर मित्रांनो हा पहा एक नवीन कलाकुसर रस्त्यामध्ये पुण्याच्या बोलतो कोकणच्या. जसा पुण्याला जाताना कोकणातून मुंबईला येताना किंवा मुंबईतून कोकणात जातात बरोबर असा हा बोगदा लागतो. व्हिडिओमध्ये आपण आहोत की नाही आहोत माहीत नाही मला, ते चष्मा काढल्यावर कळेल. पण मजा येते मित्रांनो, काय बोलताय वा 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 त्याच्यात काढून बाहेरचं वातावरण बघण्यात लास्ट टायमाला ही फुटेज काढलेली मी पण ही फुटेज भेटलेली नव्हती मित्रांनो. तर आता मी घेण्याचा प्रयत्न करतो. सो
कसेडी घाट आपल्या ट्रॅव्हलिंगमधून काढण्यासाठी हा कसेडीचा बोगदा बनवला गेला आहे. कारण का जर तुम्ही घाटाने आला असतात मित्रांनो तर तुम्हाला नक्कीच पलीकडे पोचण्यासाठी 1 तास लागला असता. पण आता त्या 1 तासाच्या जागी 3 ते 4 मिनिटाचा बोगदा हा सगळे घाट संपवून टाकतो. आपण डायरेक्ट घाटाच्या त्या साईडला बाहेर बसतो मित्रांनो. हे पहा, हे कामकाज चालू आहे आता. अजून कसलं कामकाज चालू आहे माहीत नाही, पण बाहेर आल्यानंतर अचानक आणि गरम सुद्धा तेवढंच होतं आहे. असं वाटतंय की फ्रीजमधून काढलं की बंदीच्या बाजूला ठेवतो. तर थोड्या वेळाने मी परत एकदा आपला ॲक्शन कॅमेरा बंद करेल, कारण का ओव्हरहीटमुळे मला त्रास होतो आणि मोबाईलला सुद्धा त्रास होतो. त्याच्यामुळे भेटूया ब्रेक कंटिन्यू करूया. कारण का मुंबईला जाताना परत कुठलाच घाट नाही आहे, त्याच्यामुळे आपण करतो आहे कंटिन्यू मित्रांनो. वरून होता ना, जुना घाट होता मित्रांनो. वरच्या साईडने पण आपल्याला पुढे भेटायचं. आता हायवे डायरेक्ट जॉईन केल्यामुळे आपला जुना घाट दिसतो. जुन्या रोडने येऊ शकतो आणि सो काय नाही चाललंय. काय हा पावसाळ्यामध्ये यायचंय रे, पण कधी येणार आणि कसं येणार असं झालं. जाऊ दे सगळ्यांना जाऊ. हॅलो मित्रांनो, शिमगा संपलाय तसं मुंबईच्या दिशेने जरा जास्त प्रमाणात गाड्या पळतात मित्रांनो. हे पहा, ट्रॅव्हल भरभरून गाड्या घेऊन चालल्या. काय बोलतो? जाऊ दे, त्यांना काही असेल जायचं, आपल्याला काही नाही. तर आता तिथं असं असतं मित्रांनो. नाही त्याचा लॉक
नमस्कार मंडळी. आता गेम झाला असता. आता गेम चल. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपण आलो आहोत कॅमेरा समोर. आणि सीन असा आहे की आपण आता आहोत कुर्ला फ्लायओव्हरवर. 2 मिनिटं द्या मला. अपार्टमेंट करावी लागेल. क्लीन झालेली आहे. ते थोडीशी खराब होती आणि कॅमेरा दुखलेला, त्याच्यामुळे थोडंसं थांबावं लागलं मित्रांनो. आणि खूप जास्त स्क्रीन आपली स्क्रीन नाही, कॅमेरा बबल होतोय. कारण का काय आहे, बम्पी खूप आहे हे एरिया. तर मित्रांनो, सांगायचं असं की आपण पोचलो आहोत आपण आता कुर्ल्यात. आणि कुर्ल्यात असल्या कारणाने थोडंसं इन्सिक्युअर फील होतं. आणि इथून आता फ्लायओव्हर चालू झाला की हे म्हणून मला राहतं कळलं. काय करते हो देतो आम्हाला. चला, आता फिटिंग झालेली आहे. आणि आता जो फ्लायओव्हर पकडला की आपण स्ट्रेटली जातो आहे कुठे, थोडासा बंपी आहे, थोडासा फुटेज बघावी लागेल. ॲक्शन कॅमेरा आहे त्याच्यामुळे थोडंसं मी बेफिकीर आहे फुटेजबद्दल. पण हां, दुसरा कॅमेरा तर आपला चालू आहे, काय प्रॉब्लेम नाही. पण कसं आहे मित्रांनो, क्वालिटी नाही भेटणार ना आपल्याला. आणि नाईटची शूट चालू असल्या कारणाने प्रॉब्लेम पण हा आहे की पुढे आहे थोडंसं टाईट केलेलं आहे. तरी बघूया अजूनपर्यंत तरी नाही पडलं, म्हणजे पुढे पण नाही पडणार. हां, तर आपण आलो आहेत आता कुर्ल्याच्या चोर बाजारात. चोर बाजार म्हणजे हा बाजार ॲक्च्युली काय म्हणतात ते, बाईक कार्स या पार्ट भेटण्यासाठी कमी किमतीत चीप रेटमध्ये इथे पार्ट्स भेटतात बाईकचे. आणि त्याच्या बाजूच्या फ्लायओव्हरवरून आपण चाललेलो आहोत थ्रू सांताक्रूझवरून मग पुढे आपण चालू सांताक्रूझ थ्रू मग आपण
पुढे आपल्या मार्गाला लागू. आणि वेळेत आपण आलेलो आहोत, काही प्रॉब्लेम झालेला नाही. फक्त थोडेसे बंपला थोडेसे हे झालेले आहेत. इजा नाही म्हणू शकत, दुखापत नाही म्हणू शकत. थोडंसं दुखणं चालू आहे आता हळूहळू. पोचे दुखायला लागतो इन शॉर्ट. त्यासाठी थोडंसं स्ट्रगल करून मी ॲक्च्युली पेट्रोल भरायला पण नाही थांबलो, पण आपल्याला गरज मे बी नाही लागणार, कारण का जेवढं आहे त्याच्यामध्येच आपण पोचून जाऊ. सो बघूया. आणि आपण पुन्हा परत एकदा मुंबईला आलेलो आहोत मित्रांनो. आणि सुट्ट्या संपल्यात. थोडंसं वाईट वाटतंय, पण आपला कार्यकाल तेवढाच होता. तो तेवढ्या दिवसांमध्ये जाऊन परत मजा करून रिटर्न आलेलो आहोत आपण. देवाचे काय म्हणतात, शिमगा पालखी सगळं झालेलं आहे. आता वाघ पुन्हा आपल्या कार्यामध्ये रुजू होणार आहे असं म्हणू शकता तुम्ही. आणि वाईट तर वाटतंय, पण तेव्हा लवकरच हे दिवस परत येऊन दे आणि वाघ पुन्हा फरार होऊ दे कोकणाच्या दिशेने. कारण तर कसं मित्रांनो, गरजेचे असतात हे 10-12 दिवस एका 6 महिन्यातून सुट्टी घेण्याची. कारण का त्यात माणूस स्ट्रेस फ्री आणि नो वरी असतो, म्हणजे काहीही टेन्शन नसतं त्याला. सो परत लवकरच हे दिवस येऊ दे असंच म्हणेन मी देवाशी. आणि देवाने आपल्याला सुखरूप जागेवर पोचवलेलं आहे. आणि हो, फटाके फुटण्याचा आवाज येत असेल तर इंडिया वर्ल्ड कप जिंकलेली आहे. आणि पूर्ण मॅच आपण स्टार्ट टू एंड राईड करता संपवलेली आहे. आणि ज्याने तुम्ही फ्लायओव्हर बनवलेले ना मित्रांनो, सल्यूट. खूप छान काम केलं मी, खूप छान. आणि काळोखी शूट थोडासा प्रॉब्लेमॅटिक आहे, तरी मोबाईलवर होतं रोडचा शूट. आणि सेल्फीचा शूट थोडासा प्रॉब्लेमॅटिक देतो, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. बम ठेवलं त्याला बम बोलतात. स्पीड ब्रेकर ठेवलंय त्याला हेच नाही आहे, काय म्हणतात ते, पट्टेच नाही मारलेले. आणि मी पण ठीक आहे, एवढं फिरून आलो गावावरून, तेव्हा काही झालं नाही. आता थोडक्यात आधी कशाला किरकिर करायची असं झालं. तर मित्रांनो, थोड्याच वेळात आपण डेस्टिनीपर्यंत पोहोचू. तर कळवा मला कसा वाटला हा ब्लॉग, कमेंट करा मित्रांनो. तुमच्या कमेंटमुळे मला कळतं की नक्की आपण कुठे क्वालिटी देतोय आणि कुठे नाही. त्याचं सोल्युशन सुद्धा शोधू शकतो आपण. सो कमेंट करत जा मित्रांनो कधी. आणि कमेंटमध्ये सुचवत जा की बाबा हे बरोबर नव्हतं, किंवा हे चुकीचं होतं, किंवा हे करायला पाहिजे होतं. तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला कळल्या तर मित्रांनो खूप बरं होईल. सो कमेंट करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी. आणि मोठी गोष्ट म्हणजे
आपण पोचलो आहोत आता सांताक्रूजला. सांताक्रूज वरून एक 15 मिनिटं घरात. 15 मिनिटात घरी पोचतो. आता हा ओळखीचा रोड आहे. इथे आपल्याला बॉम्ब कुठे आहे कुठे नाही आहेत हे सगळं माहिती आहे. सो बिंदास चालवायचं आहे. आणि इकडे ट्रॅफिक सुद्धा भेटणार नाही. मजा घ्या. मजा तर आलीच असेल तुम्हाला. आता रेग्युलर रोड आहे त्याच्यामुळे मी सेल्फी कॅम्प लावला आणि कॅमेरा चालू केला. तर जास्त काही नाही, दररोजचा रोड आला आहे आणि सेफ्टी रोड आहे. कुठे काय बंप आहेत कुठे काय नाही हे पुरेपूर आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे आपली राईडसुद्धा एकदम मस्त झालेली आहे मित्रांनो. आपण 2च ब्रेक घेतलेले आहोत. हां, 2च ब्रेक झालेत आपले. एक चायसाठी होता जो कोल्हापूरला घेतलेला आणि सेकंड ब्रेक आपण घेतलेला नागोठणीला आणि वेळेत घरी पोचलेलो मित्रांनो. आणि राईडला खूप मजा आली. कारण का बरोबर पण असलं ना मित्रांनो, टाईम कसा निघून जातो आणि राईड कशी पूर्ण होते हे कळतच नाही. त्याच्यामुळे खरंच खूप मजा आली. आणि अजून काही नाही सांगू शकत. मे बी थोड्या वेळाने आपला ब्लॉग एंड होईल. ह्या जर्नीची ही जर्नी एंड होईल ॲक्च्युली. आणि या जर्नीनंतर मे बी आपण नवीन जर्नीला सुरू करू. आणि असं बोलण्यासारखं नाही आहे मित्रांनो काही. तर परत एकदा सांगू इच्छितो, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर शेअरसुद्धा करा. आणि देवाची कृपा आहे, जेव्हा आपण गावी जातो तेव्हा 10-12 सबस्क्रायबर घेऊनच येतो एक्स्ट्रा. तर नवीन सबस्क्रायबर आले त्यांना वेलकम आणि जुने आहेत त्यांना परत एकदा थँक्यू. काही सबस्क्रायबर त्यांच्यामुळे सुद्धा आले असतील, सो त्यामुळे त्यांना थँक्यू म्हणतो मी. आणि नवीन सबस्क्रायबर आले त्यांना नवीन व्हिडिओ प्रोव्हाइड करायची जिम्मेदारी माझी आहे. आपण डेली ब्लॉगर आहोत, सो आपल्या डेली लाईफमध्ये काय चाललं आहे किंवा काय नाही हे आपल्याला मी दाखवतो रोडवर, नॉट अ फायनल रिक्वेस्ट किंवा काही. तो रोडवर काय चाललं आहे आणि काय नाही हे मी तुम्हाला दाखवतो. आणि मध्येच एक मूड झाला एखादा तर मी राईडसुद्धा करतो. सो भावाला फक्त तुमचा सपोर्ट हवा, बाकी काहीच नाही. सपोर्ट करा मला आणि आपलं चॅनल ग्रो होऊ द्या आणि आपली फॅमिली वाढू द्या. फॅमिली वाढली तर आपल्याला पुढे अजून छान ब्लॉग करता येते. आणि कसं असतं मित्रांनो, एखादा यूट्यूबर असतो त्यांचे सर्वे तुम्हीच असता, म्हणजे सबस्क्रायबर. आणि सबस्क्रायबर हेच त्याच्या चॅनलला ग्रो देतात. बस अजून बोलण्यासारखं काहीच नाही आपल्याकडे. सो रिॲक्शन मस्त GT 650 अशी होती. आणि मित्रांनो ह्या रोडवर रिॲक्शन्स खूप भेटतात.
रिॲक्शन्स घेण्यासाठीच हा रोड असावा असं माझं मत आहे. कारण का कसं आहे मित्रांनो, खूप साऱ्या रिॲक्शन्सच आपलं चॅनल पुढे करू शकते आणि मला काहीतरी नवीन बघायला मिळतं, त्या गोष्टी असतात. सो फायनल रेकॉर्डिंग आपलं चालू आहे. सेल्फमध्ये आपल्या कॅमेरा नाही आहे आणि सेल्फमध्ये शूटसुद्धा होत नाही आहे. सो बघूया. अजून नाही, थोड्या वेळाने आपण कॅमेराचं शूट बंद करू शकतो. कारण का नवीन असं शूट करण्यासारखं नाही आहे, रेग्युलर रोड आहे, त्याच्यामुळे मी कॅमेरा चालू केला सुद्धा थोडासा बघूया. थोडासा एक्झॉस्ट झालं, बाकी काही नाही. आणि सुचत सुद्धा नाही आहे. कारण का कसं आहे, आता मी लिटरली एका स्वर्गातून एका रेग्युलर जीवनात येतोय. कारण का तिकडे फक्त देवाच्या सानिध्यात होतो, नेचरच्या सानिध्यात होतो आणि कसलंच टेन्शन नव्हतं आणि डोक्याला कुठलाच स्ट्रेस नव्हता. आता परत जॉबचे दिवस चालू होते आणि परत ते स्ट्रेस आणि सगळं काय होईल. सो बॅक अगेन रेग्युलर लाईफमध्ये. आणि म्हणूनच एक तुमच्यासाठी राईड प्लॅन करू आपण. ट्राय करेन मी राईड प्लॅन करायची आपल्या नीलपरीवरूनच, ट्रेनमधून नाही करणार यावेळेस. कारण का आपल्याला आता नीलपरीची मजल कुठपर्यंत आहे हे कळलेलं आहे. आपण 6-6 तास नीलपरीवरून तरी राईड करू शकतो बिनधास्त आणि कसला त्रास नाही किंवा काहीच नाही होणार आहे. एवढे करतात तर मग कचरा आहे तिथेच आहे. हां ठीक आहे. तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो, आजची राईड होती एक खेड कोकण या जागेवरून मुंबईच्या दिशेने आणि ती जवळपास पूर्ण केलेली आहे आपण. एक 10-15 मिनटाचा रोड बाकी आहे, तो पण निघून जाईल आणि मे बी आपण पुन्हा रेग्युलर डेजमध्ये राईड करताना दिसतो. मोस्ट ऑफ कोकणकर आता रिटर्न आले सुद्धा असते आणि मोस्ट ऑफ कोकणकर कामावर जायला सुद्धा चालू झाले असते. मोस्ट ऑफ कोकणकर अजून आले सुद्धा नसते. कारण का काय असतं मित्रांनो, प्रत्येकाचे पालखीचे दिवस वेगळे असतात. 15 दिवसाचा सण असतो, पण काही लोकांना हा सण जास्त पाहायला भेटतो. नशिबवान असतात ते. आम्ही पण कमी नशीबवान नाही आहोत, आम्ही पण नशीबवानच आहोत. पण
दिवस म्हणायचं तर त्यांच्याकडे जास्त दिवस असतात, पण सुट्टी सुद्धा असली पाहिजे मित्रांनो, तर या दिवसांची मजा घेता येते. नाही तर कसं असतं आजकाल कोकणात जाणारा चाकरमणी बोलू शकतो आपण. कोकणात जाणारा चाकरमणी हा लॅपटॉप घेऊन जातो आजकाल, आणि आपले ते दिवस नाही आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो कसं असतं, आपण कामापासून लांब असतो, पण ते कामातच गुंतलेले असतात. गावी येऊन सुद्धा जर तुम्हाला कामच करायचं असेल तर सुट्ट्या का घेतात मित्रांनो? सुट्टीवर आलात तर पूर्ण दिवस देवाशी राहा किंवा जे काय तुमचं काम करा आणि सुट्ट्यांची मजा घ्या. त्या सुट्ट्यांमध्ये पण बॉसच मजा घेत असतो, तसं आमचं नाही आहे. सुट्टीवर सुट्टी आम्हाला लॅपटॉपची गरज नसते मित्रांनो, आणि लॅपटॉपवरती आमचं कामसुद्धा नसतं. तर ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि खाण्यापिण्याचा त्रास नसतो, आणि नवीन युनिफॉर्मचा त्रास नसतो. सगळा युनिफॉर्म आपल्याला कंपनीकडेच भेटतो. परत खाणंपिणंसुद्धा कंपनीकडूनच असतं. मी कंपनीचं नाव नाही सांगणार. कसं आहे मित्रांनो, काय असतं, काही गोष्टी सिक्युअर ठेवाव्या लागतात, त्याच्यामुळे आपण कंपनीचं नाव नाही घेऊ शकत. सो आपण पोचलो आहोत गोरेगावला, आणि आपण अजूनसुद्धा घरी फोन केलेला नाही आहे. सो मे बी आपली जर्नी इथपर्यंतच. हे व्हिडिओ संपल्यानंतर रेग्युलर लाईफची जर्नी आपली चालू होईल. मे बी डेली व्लॉग्स चालू होतील, पण हे व्हिडिओ झाल्यानंतर. कारण का कसं आहे, आधीच तयार केलेले व्हिडिओ आहेत ते सुद्धा टाकावेच लागतील मला. आणि पेट्रोल हे व्हिडिओ टाकावेच लागतील, आणि त्याच्यानंतर मे बी रेग्युलर प्लॅनिंगचा रोड चालू आहे. सो इथे का थांबवलेलं आहे आपल्याला? इकडे काहीतरी काम चालू आहे मित्रांनो, त्याच्यामुळे आपण थांबलेलो आहोत. स्टॉप आहे आपलं. ब्रिजचं काम चालू आहे मित्रांनो. तो ब्रिजचं काम चालू आहे, त्याच्यामुळे तर आपण आलो आहोत गोरेगावच्या लोणारताई, आणि सेम क्वालिटी आपल्याला नेहमी
अर्धा पेट्रोल भरून झाल्यानंतर उद्या गाडी सर्व्हिसिंगला जाईल आणि 4 वाजेपर्यंत आपल्या गाडी हातात असेल. त्याच्यामुळे उद्या नीलपरी जाणार आहे तिच्या डॉक्टरकडे. हां, असं बोलू शकतो आपण. तिच्या डॉक्टरकडे जाणार आहेत. काही आजार आहेत की नाही आहेत, किंवा काही चाललंय, काही झालंय का, ह्या सगळ्या गोष्टी तिला बघाव्या लागतील. सो मे बी आज पेट्रोल नाही भरणार मी, उद्या पेट्रोल भरू आणि उद्याच आपण सगळं काय करू. सो मित्रांनो, इथपर्यंतच. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, ब्लॉग बघत राहा आणि भावाला ग्रो करा. सबस्क्रायबर वाढले पाहिजे. जर नवीन आहात तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि नवीन आहात तर लाईकसुद्धा करून जा. परत एकदा सांगतो, ह्याचे कुठलेही पैसे चार्जेस होत नाही मित्रांनो. सो तुम्ही बिंदास लाईक करू शकता आणि बिंदास शेअर करू शकता, सबस्क्राईब करू शकता आणि त्यामुळे तुमच्या भावाचं चॅनल ग्रो होईल, आपली फॅमिली ग्रो होईल. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर शेवटचं आपलं वाक्य, जय जिजाऊ, जय शिवराय.